नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात कला आणि अद्वैते आता पूजाच्या घरी येतात. पूजाची आई आता आजारी असल्यामुळे ती कायम झोपेलच असते. तेवढ्यात आता कला तेथे येते आणि म्हणते की मावशी येऊ का. तेव्हा आता तिची आई झोपेलच असते आणि म्हणते की कोण आहे. तेव्हा आता कला म्हणते की मी कला चांदेकर आणि हे माझे मिस्टर अद्वैत चांदेकर. तेव्हा आता अद्वैत त्या काकूंना नमस्कार करतो. तेव्हा आता पूजाची आई आता अगदी मॅडम आणि सर आहे असे ओळखते आणि म्हणते की सर आणि मॅडम तुम्ही असे अचानक घरी. तेव्हा आता तिला उठता सुद्धा येत नाही. तर अद्वैत म्हणतो की हे बघा उठू नका, तुम्ही आराम करा. तर कला आता तिला अगदी हाताला धरते आणि उठवते आणि सावकाश असं म्हणते. तर पूजाची आई म्हणते की बरं झालं तुम्ही आलात, माझ्याकडे खरंच तुमच्या कुणाचा नंबर नव्हता. मी खूप लोकांना फोन करण्याचा प्रयत्न केला. काल 2 दिवसापूर्वी माझी पूजा ही ऑफिसला जायला निघाली आणि जशी ती गेली तशी अजूनपर्यंत ती घरी नाही आली. तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत या दोघांना टेन्शन येते. त्यानंतर आता पूजाला इकडे बांधून ठेवलेले असते आणि तेथून आपली सुटका करण्यासाठी पूजाची खूप धडपड सुरू असते. वैतागून जाते कारण तिच्या तोंडामध्ये अगदी ह्या राहुल आणि त्याच्या माणसांनी बोळा घातलेला असतो. तिला ओरडता सुद्धा येत नाही. तेव्हा पूजा परत फोन करण्याचा प्रयत्न करत असते आणि अचानक दरवाजा उघडतो. तोच पूजाला कळते की नक्की कोणीतरी आलेले आहे म्हणून. तेव्हा ती आता तो फोन आहे तर लपवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता ते गुंड आहे तर ते म्हणतात की ही इकडे आली कशी आणि धावतच पूजाजवळ येऊन तिच्या हातातील तो मोबाईल हिसकावून घेतात आणि तिला परत आता तेथे मध्यभागी समोर आणतात. तेव्हा तो गुंड आहे तर ते दुसऱ्या गुंडाला म्हणतो की अरे मूर्खा, तू हिचा मोबाईल तिच्या जवळच ठेवलास, पोरीचा फोन तू इथेच जवळ ठेवला, अक्कल वगैरे आहे की नाही काही. म्हणून तो पूजाचा मोबाईल आपल्या खिशात घालतो. त्यानंतर पूजाची आई इकडे सांगत असते की मी खूप जणांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु माझी अवस्था अशी झालेली आहे, मला व्यवस्थित उठता सुद्धा येत नाही. कसं मी हे सर्व निभावते आणि माझं सगळं काही पूजाच करत असते. परंतु गेल्या 2 दिवसापासून माझी मुलगी मला नाही दिसली. म्हणून पूजाची आई खूप रडते. आपण पोलीस स्टेशनला जाऊयात, परंतु मी कशी जाणार पोलीस स्टेशन मध्ये, म्हणून ती खूप आता रडते. तेव्हा आता कला आणि अद्वैत या दोघांना खूप वाईट वाटतं. कला आता त्या जवळ येते आणि म्हणते की हे बघा मावशी शांत व्हा, स्वतःला सावरा तुम्ही प्लीज. तेव्हा आता त्या मावशी रडतच म्हणतात की हे बघा काही जरी झाले तरी पूजा कधीही मला असे न सांगता कुठेही जात नसते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघा मावशी शांत व्हा, मला अगोदर सांगा बरं तिची कोणी मैत्रीण वगैरे आहे का. तेव्हा आता ती पूजाची आई म्हणते की नाही, पूजाची असे कोणतेही मैत्रीण नाही जिच्याकडे ती 2 दिवस जाऊन राहील म्हणून. ती ऑफिसमध्ये असते तरी सुद्धा तिला माझी काळजी लागते. ती घरी फोन 2दा-3दा करत असते परंतु आज मात्र 2-3 दिवस झाले माझी पूजा कुठे गेली असेल, अजूनपर्यंत तिचा काही तपास नाही म्हणून. तेव्हा आता कला म्हणते की हे बघा मावशी तुम्ही शांत व्हा आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर किती काही झाले तरी आपल्याला पोलीस स्टेशनला जायलाच हवे कारण मला खरंच पूजाची खूप काळजी लागलेली आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो ना, यस कला तू म्हणजे योग्य बोलते आणि हे बघ आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशनला जाऊयात. आणि आता अद्वैत लगेच त्या मावशींना म्हणतो की हे बघा मावशी तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही लगेच पोलीस स्टेशनला जातो, तिला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तोपर्यंत हे कार्ड आहे, जर तुम्हाला काही लागले तर तुम्ही नंतर लगेच मला या कार्डवर फोन करा. तेव्हा आता कला म्हणते की मावशी काळजी घ्या, येतो आम्ही असे बोलून आता कला आणि अद्वैत तेथून निघून जातात. त्यानंतर मात्र आता इकडे राहुल तेथे येतो. राहुल मात्र आता आपल्या त्या गुंडांच्या कानामागे देतो आणि मूर्ख माणसा हो तुमचं लक्ष कुठे आहे, ही मुलगी माझ्या घरी फोन करती तरी सुद्धा तुमचं लक्ष नाही, तोपर्यंत तुम्ही काही झोपा वगैरे काढत होतात का. तेव्हा आता पूजा ही खूप ओरडत असते तर राहुल तिचे केस धरतो आणि तिचे केस असे आसडतो आणि तिच्यावर ओरडतो की गप्प बस म्हणून. आणि आता तिच्या चेहऱ्यावरून अगदी हात फिरवत तिचे केस बाजूला करतो आणि म्हणतो की काय ग डार्लिंग, अगं मी तर तुला मागच्या वेळी सांगितलं होतं शहाणपणा करायचं नाही आणि तरी सुद्धा तू शहाणपणा केलास. मी तुला आता माफ करतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे जर तू असे काही केले तर तू तुझ्या आईचा चेहरा सुद्धा बघू शकणार नाही. आणि कळतं ना तुला आईशी बोलायचं आहे का, चल फोन दे. आणि आता तो माणसाला पूजाचा फोन मागतो. तेव्हा तो त्याचा जो काही माणूस आहे तर तो खिशातून फोन काढतो आणि राहुलच्या हातात देतो आणि आता राहुल तो फोन समोर धरतो. पूजाला म्हणतो की घे, परंतु पूजा आता घेण्याचा खूप प्रयत्न करते परंतु राहुल तो फोन वर धरत असतो. पूजाला तो फोन काही घेऊन देत नाही, मुद्दाम तो आता पूजाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि कला पोलीस स्टेशनला येतात आणि आता पूजा ही मिसिंग आहे म्हणून तिची कंप्लेंट आता तेथे आमची ती एम्प्लॉई आहे आणि 2 दिवसापासून ती नापत्ता आहे, तिचा कुठेही पत्ता नाही. त्यामुळे हे बघा तिची आम्ही मिसिंग कंप्लेंट सुद्धा फाईल करून घ्या आणि तिला शोधण्याचा तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा.
असे सांगून मात्र तो आता जी काही पूजा आहे तिला शोधण्यासाठी सांगतो आणि हे बघा, आम्हाला पूजाची खूप काळजी वाटते, लवकरात लवकर तुम्ही तिला शोधून काढा. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, लवकरात लवकर आपण त्या पोरीचा शोध घेऊया. तुमच्याकडे जे काही आता लेटेस्ट काही माहिती वगैरे आहे का? तेव्हा आता कला म्हणते की हो, तिचा मला फोन आला होता, तिच्या नंबरवरून आपण तिला ट्रॅक करू शकतो का? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, करू शकतो. आणि एक काम करा की तुम्ही आता तिच्या नंबरवर फोन करा, जर तिचा नंबर हा चालू असेल तर मात्र आपल्याला ट्रॅक करणं सोपं जाईल. तेव्हा मात्र आता तोपर्यंत राहुलने तो फोन स्विच ऑफ केलेला असतो आणि कला आता इकडून फोन करत असते, परंतु जो नंबर आहे तर त्याला बंद असा लागला जातो. तेव्हा आता कला ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की साहेब, तिचा फोन नाही लागत. तेव्हा आता पूजाचं जे काही सिम कार्ड आहे तर राहुल ते सिम कार्ड काढून घेतो आणि लायटरने ते कार्ड मात्र तिच्या समोरच जाळतो. पूजा आता बिचारी नाही नाही ओरडत असते, परंतु हा राहुल हा नराधम पूजाशी असा वागत असतो. तेव्हा आता कलाला संशय येतो. कला अद्वैतला म्हणते की मला असे वाटतं की नक्की पूजा कुठेतरी अगदी अडचणीत आहे आणि हे सगळं कोण करत आहे हे सगळं मला शोधून काढावंच लागेल असे ती ठरवते. त्यानंतर आता इकडे राहुल ते सिम कार्ड जाळत आता म्हणतो की कला, खरे सगळे पुरावे तर मी मिटवले, मग तू कसं हे पूजाला शोधशील बरं? पूजा बिचारी आता खूप रडत असते. त्यानंतर आता पोलीस कंप्लेंट लिहून मात्र आता जे काही कला आणि अद्वैत आहे तर ते घरी येतात. घरी आपल्या रूममध्ये आल्यानंतर कलाचा जीव काही शांत राहत नसतो. तिला असं वाटतं की नक्की काहीतरी पूजा कोणत्या तरी संकटात आहे. ती चांदेकरला म्हणते की चांदेकर, मला काहीतरी संशय येतोय आणि तुला काय वाटतं बरं? तर अद्वैत म्हणतो की हो, बरोबर आहे, 2 दिवसापासून ती मिसिंग आहे आणि तू तिला कॉल करण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा तिच्याशी तुझं काही एक बोलणं होत नाही, म्हणून नक्की 100% काहीतरी गडबड आहे म्हणून. तेव्हा आता कला म्हणते की हो ना. तर अद्वैत म्हणतो की हो, नक्की काहीतरी आहे, काहीतरी असे झालेले आहे. तेव्हा कला आपला मोबाईल तेथे ठेवते आणि अद्वैतला म्हणते की बरं, मी आले. तेव्हा आता कला ही बाथरूममध्ये जाते, जोरात ओरडते की आई ग. तेव्हा आता अद्वैत खूप घाबरतो. अद्वैत म्हणतो की खरे, अगं खरे काय झाले? अद्वैत धावतच आता तिकडे यायला निघतो आणि आता अगदी अचानक हिला काय झालं असेल आणि तो दाराशी येतो आणि कलाला विचारतो की कला, खरे अगं काय झालं? तू परत बेशुद्ध वगैरे पडलीस की काय? तेव्हा आता कला म्हणते की नाही रे चांदेकर, अरे जर मी बेशुद्ध पडले असते तर उत्तर कसं देणार बरं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, ते तर बरोबर आहे, परंतु एक्झॅक्टली मात्र काय झाले? तेव्हा आता कला म्हणते की अरे काही नाही, कारण अगदी अंगावर पाणी उडाले. परंतु आता अद्वैत म्हणतो की हे बघ, आता हा प्रॉब्लेम काय आहे मला सांग बरं. 1 सेकंद तू दरवाजा उघड बरं, मला बघून दे की नक्की काय झालेले आहे ते. तेव्हा आता कला दरवाजा उघडते आणि बाहेर येते तर काय, कलाचं सर्व काही अंग वगैरे भरलेलं असतं आणि तिचे केस वगैरे सगळे ओले झालेले असतात आणि ओल्या अंगावर अद्वैत तिच्याकडे सारखा बघत असतो, कारण ती खूप सुंदर दिसत असते आणि अद्वैत सारखा सारखा तिच्याकडेच पाहत असतो. तेव्हा आता कला म्हणते की बघितलंस का, मिळाला का तुला पुरावा? आणि जा आता मला टॉवेल दे बरं. अद्वैत सारखा रोमॅन्टिक होत तिच्याकडे बघत असतो आणि तिच्याकडे बघून तो हसत असतो. तो सारखा सारखा बघत असताना कला ही खूप ओरडते. कला म्हणते की चांदेकर. तेव्हा आता अद्वैत धावतच जातो आणि एकतर कलाला गार पाण्याने खूप थंडी वाजलेली असते, ती खूप अगदी अगदी कुडकुडत असते. अद्वैत कपाटाजवळ येतो आणि परत तो टॉवेल घेता घेता सारखं तिच्याकडेच पाहत असतो. तेव्हा कला ही चांदेकर चांदेकर म्हणत असते आणि जोरात परत चांदेकर ओरडते. तेव्हा कुठे आता अद्वैत भानावर येतो, नाहीतर तो सारखा तिच्याकडेच पाहत असतो. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे टॉवेल दे आणि मी टॉवेल तेथे येऊन घेऊ शकते, पण अरे मी जर तेथे आले तर सर्व काही पाणी ही फरचीवर सांडेल आणि तू पुन्हा माझ्या नावाने ओरडशील. अरे उजव्या साईडला तेथे मोठे टॉवेल आहेत आणि काही छोटे सुद्धा टॉवेल ठेवलेले आहेत. अद्वैत म्हणतो की हो हो, देतो देतो. तर कला म्हणते की अरे तेथे डाव्या साईडला माझा एक गुलाबी रंगाचा पंच आहे, तर तो सुद्धा दे. तेव्हा कलाला इतकी थंडी वाजत असते, ती अगदी थोडथोड उडत असते. तर अद्वैत आता अगदी तो पंच टॉवेल वगैरे घेत असताना सारखा तो कलाकडे पाहत असतो. तर कला म्हणते की अरे चांदेकर, अरे मला थंडी वाजते. तेव्हा अद्वैत तर खूप घाबरतो आणि कपाटामधील जे काही टॉवेल वगैरे घेत असतो तर सगळे कपडे घेऊन तो खाली पडतो. परत तो कलाला सॉरी सॉरी करतो आणि परत ते कपडे उचलायला जातो तर वेळ लागतो. कला ही त्याच्यावर ओरडत असते की चांदेकर, अरे चांदेकर. तेव्हा कला तशीच ओल्या अंगाने आपल्या अगदी पायपुसणी पायाखाली घेऊन अगदी सरकत सरकत तेथे कपाटाजवळ येते आणि पुन्हा ती अद्वैतवर ओरडते की चांदेकर, अरे दे ना, किती वेळ. तेव्हा अद्वैत पूर्णपणे घाबरून जातो. तर कला ही त्याच्यावर ओरडतच असते की अरे सगळं कपाट तू खाली काढलंस, फक्त एक टॉवेल घेण्यासाठी मी तुला सांगितलं होतं. अद्वैत घाबरतच म्हणतो की हो हो, मी करतो.
एवढ्याशा गोष्टीवरून किती ओरडशील, मी तुला करतो म्हणलो ना. तर कला म्हणते की अरे फक्त टॉवेल घेण्यासाठी सांगितलं, अख्खा कपाटाभर पसारा तू खाली घेतलास. आणि कलाला आता खूप थंडी वाजत असते. तर अद्वैत म्हणतो की हो हो देतो देतो. तेव्हा तो कलाच्या हातामध्ये टॉवेल देतो आणि कला आपले केसही अगदी कोरडे करत असते. तर अद्वैत तिच्याकडे अगदी रोमांटिक होऊनच बघत असतो आणि कला ही मस्त स्टाईलमध्येच हे सर्व करत असते. अद्वैत सारखा सारखा तिच्याकडे पाहत असतो. अद्वैत हसता हसता विचारतो की पण हे झालेच कसे. तर कला आता म्हणते की अरे काय सांगू, कारण जेव्हा मी हातपाय धुत होते म्हणून कशाला बेसिंग जवळ जायचं म्हणून मी चेहरा तेथेच धुण्यासाठी चेहऱ्याला साबण लावला. साबण डोळ्यामध्ये गेला आणि पटकन मी नळ चालू करायला गेले तर शॉवर सुरू झाला आणि मग काय झालं की सगळं काही पाणी अंगावर पूर्ण भिजले मी चांदेकर. तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे बघून हसत असतो आणि आता तो बोलून जातो की नाईस. कला ही त्याच्याकडे पाहत असते आणि विचारते की काय. तेव्हा अद्वैत आता पूर्णपणे दचकतो आणि म्हणतो की काही नाही आणि ते कपडे ठेवायला लागतो, परंतु त्याला व्यवस्थित घड्या सुद्धा घालता येत नाही. तो सारखे कपडे अगदी हातात घेत असतो. तेव्हा आता कला ही त्याच्याकडे बारकाईने पाहत असते आणि सगळ्या कपड्यांचा ते बोळा करत असतो. तर कला आता हात जोडते आणि म्हणते की चांदेकर अरे कृपा कर, ह्या कपड्यांचा जो काही तू बोळा करतोस अरे तो तर बोळा जबरदस्त आहे, पण तू एक काम कर तुझ्या कपड्यांचा कर. अरे माझ्या कपड्यांचं काय करायचं आहे तर ते मी पाहते. तेव्हा आता अद्वैत अगदी घाबरून जातो आणि म्हणतो की एक मिनिट आणि ते कपडे आता तो कलाच्या हातात देतो. तर कला म्हणते की अरे तू बाहेर जातोस का, मला साडी बदलायची आहे कारण मला थंडी वाजते. तर अद्वैत तिच्याकडे पाहतच असतो. तर कला म्हणते की अरे जा ना. तर अद्वैत लगेच आता घाबरतच उठतो आणि सारखा सारखा तिच्याकडेच पाहत असतो. तर कला म्हणते की अरे उठ ना, चल ना बाहेर. आणि कला ही आता त्याच्या मागून दरवाजा लावायला आता त्याच्या सोबतच त्याच्या मागे चाललेली असते. अचानक कलाचा पाय घसरतो आणि पाय घसरल्यामुळे ती लगेच आता अद्वैतच्या मागून अगदी मिठी देते. अद्वैतला अगदी ती घट्ट मिठी मारते. अद्वैतला खूप आनंद होतो. तो कलाला म्हणतो की बघितलंस का, माझ्याशिवाय तर तुझं पान सुद्धा हलत नाही आणि आता मात्र मी नसतो तर तू तोंडावर पडली असती. तेव्हा आता कलाला सुद्धा थोडंसं लाजल्यासारखं होतं आणि तिला सुद्धा अद्वैत हवाहवासा वाटत असतो. ती लगेच आता अगदी लाडातच अद्वैतला बाहेर लोटते आणि दरवाजा बंद करून घेते आणि स्वतःशी आता खूप अशी लाजत असते. तिला सुद्धा आता खूप हसू येते आणि त्यानंतर ती कपडे वगैरे चेंज करून घेते आणि स्वतःशीच खूप अशी हसत असते. आता इकडे राहुल हा वाणेकरला फोन करतो आणि म्हणतो की लक्षात आहे का, कसे आहे की 15 दिवसाच्या आतच आम्ही तुम्हाला जेलच्या बाहेर काढलं आणि जो धंदा तुमचा बसलेला होता तर तो आम्हीच जागेवर आणला. मी जो काही शब्द दिलेला होता तर तो आमचा आम्ही पाळला, परंतु वेळ आहे मात्र तुम्ही जो शब्द दिलेला आहे तुमचा वेळ पाळण्याची ते आता वेळ आलेली आहे. तेव्हा वाणेकर म्हणतो की ठीक आहे साहेब, फक्त बोला काय करायचं आहे ते. तेव्हा आता राहुल म्हणतो की अहो जरा कोल्हापूरकडे बघा, मस्त पाऊस पडतो, छान असं वातावरण आहे, अगदी गारगार सगळीकडे झालेलं आहे, मग अशी ओली पार्टी सुद्धा व्हायला नको का. वाणेकर म्हणतो की अहो चांदेकर साहेब काय कसली मस्करी करतात, फक्त ऑर्डर सोडा की काय करायचं ते, लगेच सर्व काही तुमच्यासाठी मी हजर करतो आणि तारीख सांगा, तुम्ही जे सांगताल ते करूयात. तर राहुल म्हणतो की करूयात नाही, करावं तर लागेलच, आपण मात्र आपली पार्टी आज रात्रीच करायची. त्यामुळे आता वाणेकर म्हणतो की तुम्ही एक काम करा, माझा बंगला आहे ना त्याच्या वर्कशॉपवर या, मी सगळी तयारी करून ठेवतो आणि हे बघा गौरव साहेबांना तुम्ही सांगतात की मी त्यांना आमंत्रण देऊ. तेव्हा आता राहुल म्हणतो की नाही गौरवशी तर मी बोलतो आणि चला आता रात्री भेटूयात. राहुल आता पार्टीसाठी खूप असा एक्साइटेड झालेला असतो. त्याला असं वाटतं की कधी पार्टी होईल ते. तर वाणेकर म्हणतो की हो हो ठरलं तर. त्यानंतर आता इकडे आबाही कलाला विचारत असतात की अगं त्या आपल्या ऑफिसमध्ये ज्याचं काय झाले. कला आता सर्वांना जेवण वाढत असते आणि कला ही आता जेवण वाढता वाढता म्हणते की आबा आजोबा आम्ही अगदी तिच्या घरी गेलो होतो, परंतु तिची भेट नाही झाली आणि आता पोलीस कंप्लेंट आम्ही करून आलेलो आहोत. आता पोलिसांनी बघतील की तिचं काय करायचं ते. तेव्हा आता पोलीस म्हटल्यानंतर रोहिणीला तर घामच फुटतो. रोहिणी म्हणते की बापरे पोलीस, अरे देवा. आणि आता राहुल हा मूर्ख, नक्की हा राहुल काही ना काही गडबड करतच असतो. त्यावेळेस मात्र त्याने काही गोंधळ नाही घातला तर बरं होईल. आणि ही कला तर एक विचित्र बाई आहे, ती तर आता राहुलच्या मागे हात धुवूनच लागलेली आहे. तेव्हा आता जेव्हा सगळेजण आता जेवायला बसतात परंतु राहुलची खुर्ची मोकळी असते. कलाचं लक्ष जातं. कला लगेच विचारते की अहो रोहिणी मॅडम राहुल कुठे गेला. ती थोडीशी गडबडल्यासारखी होती आणि म्हणते की त्याची पार्टी आहे, तो जरा उशिरा येणार आहे. तेव्हा आता कलाला डाऊट येतो. कला विचार करत असते की राहुल आता कुठे पार्टी असेल त्याची, कुठे गेला असेल. त्यानंतर मात्र आता सरोज ही आबांना म्हणते की आबा करा सुरुवात. आणि तेवढ्यात अद्वैतच्या मोबाईलवर इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो. तर अद्वैत आता कलाला म्हणतो की पोलीस.
तेव्हा आता कलाही म्हणते की फोन उचल आणि स्पीकरवर टाक. अद्वैत जेवता जेवता फोन स्पीकरवर टाकतो तर इन्स्पेक्टर साहेब तिकडून अद्वैतला म्हणतात, मिस्टर चांदेकर ह्या प्रकरणातील जो काही गुन्हेगार होता तर त्या गुन्हेगाराला जामीन मिळालेला आहे. जो हिरे प्रकरणातील होता बाणेकर तर तो जामीनवर सुटला असे जेव्हा सांगण्यात येते तर अद्वैत आणि कलाला तर धक्काच बसतो आणि बाकी सर्वांना सुद्धा. तेव्हा आता अद्वैत विचारतो की जामीन कोणी दिला आणि त्यांचाच एक माणूस आहे तर त्याने हा जामीन दिलेला आहे. हे आता कला आणि अद्वैत अगदी बारकाईने ऐकत असतात. तर अद्वैत आता हे सर्व ऐकून म्हणतो की ठीक आहे आणि फोन ठेवतो. तेव्हा आता आबा हे सर्वजण ऐकतात आणि अद्वैतला विचारतात की अद्वैत अरे हे सर्व कसे झाले असेल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मला माहिती नाही आबा. रोहिणी मात्र आता स्वतःशी खूप हसत असते. तेव्हा आता कलाही अगदी मनात विचार करते की या सगळ्या मागे राहुलचाच हात असणार. हे सर्व करणारा राहुलच आहे. इतक्या लवकर तितक्या मोठ्या गुन्ह्याला जामीन मिळणं हे शक्यच नाही. राहुल आणि वेंडर या दोघांची नक्की काहीतरी अगदी गफलत आहे. त्याशिवाय मात्र आता हा राहुल आज पार्टीला जाणार नाही, कारण आता हा वेंडर सुटला. हा वेंडर मात्र सुटला म्हणूनच काहीतरी यांची पार्टी असेल आणि राहुल तिकडे पार्टीसाठी गेलेला असेल. नक्की हा पार्टीचा आणि जामिनाचा काहीतरी संबंध आहेच. परंतु आता हे सर्व मी सिद्ध कसे करू. त्यानंतर आता गौरव, राहुल आणि हा बाणेकर यांच्यामध्ये मस्त आता दारू पीत आता एन्जॉय सुरू असतो. मस्त अशी त्यांची पार्टी रंगलेली असते, ते पण अगदी आनंदात. त्यांच्या प्लॅनमध्ये ते सक्सेस झाले म्हणून त्यांना अगदी आनंद झालेला असतो आणि आता अगदी चेअर्स करत एन्जॉय करतात. त्यानंतर आता कलाचे जे काही काका आहेत तर ते ह्या बाणेकरकडे कामाला असतात आणि बाणेकरकडे कामाला असताना मात्र आता राहुल आणि बाणेकर, गौरव हे एकत्र त्यांची पार्टी सुरू असते. बाहेर त्यांच्या गाड्या लावलेल्या असतात. काकांचं लक्ष त्यांच्या गाड्यांकडे जाते. काका तर विचार करतात की नक्की इतक्या गाड्या कुणाच्या असतील म्हणून बारकाईने जेव्हा ते आतमध्ये यायला लागतात तर आता त्या खिडकीच्या डोअरमधून आता पाहतात की नक्की आत काय सुरू आहे. तेव्हा मात्र आता बाणेकर आणि राहुल, गौरव एकमेकांशी अगदी मस्त असे पार्टीत रंगलेले असतात. राहुल सुद्धा आहे आणि गौरव सुद्धा आहे. हे बघून मात्र आता त्या काकांना धक्काच बसतो. काकांच्या सर्व काही लक्षात येते. राहुलला बघून आता काका मनात म्हणतात की हा तर अद्वैत चांदेकर यांचा भाऊ आहे. तर हा श्रीनाथ ज्वेलर्सच्या गौरव बरोबर काय करत असेल. एकमेकांच्या पक्के विरोधात आहे. म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स आणि चांदेकर ज्वेलर्स हे तर एकमेकांचे अगदी विरोधी आहेत. तरी सुद्धा अद्वैत चांदेकरचा भाऊ आता यांच्याबरोबर काय करत असेल म्हणून आता काकांना थोडंसं टेन्शन येते आणि संशय सुद्धा येतो. नक्की हा राहुल आहे तर तो सुद्धा आता या भानगडीत पडलेला आहे. तर म्हणून काका लगेच आता फोन करतात कलाला आणि कला आणि अद्वैत मात्र अगदी गाढ झोपलेले असतात. काकांचा ह्या जयवंत काकांचा फोन आता कलाच्या मोबाईलवर येत असतो. एकदा आता फोन वाजून बंद होतो तर काका पुन्हा दुसऱ्यांदा फोन लावतात. कला आता झोपलेली असते. तेव्हा आता काका हे फोन करून करून वैतागतात परंतु कला ही झोपेत असते. कला काही फोन घेत नाही तर काका पुन्हा एकदा फोन लावतात. कलाचा फोन मात्र व्हायब्रेशनवर असतो त्यामुळे तिला काही ऐकू येत नाही आणि कलाला अगदी जाग आल्यासारखे होते. फोन बंद झाल्यानंतर कलाला जाग येते. कला आता उठते आणि पाणी पिते आणि तेवढ्यात जयवंत काका यांचा परत फोन येतो. कला आता फोन उचलते. तेव्हा आता कला विचार करते की जयवंत काकांचे इतक्या रात्री इतके मिस कॉल कशासाठी आले असतील. तेव्हा आता कला फोन उचलते आणि विचारते की काका अहो तुम्ही इतक्या रात्री फोन का करत होते. सर्व काही ठीक तर आहे ना. तर जयवंत काका म्हणतात की अगं कला बाळा तुला एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. आता काका मात्र म्हणजे बाहेर सुद्धा आलेले असतात कलाच्या घराच्या बाहेर आणि ते तिला बाहेर बोलवतात. एक गोष्ट तिला सांगायची आहे. जे काही राहुल, गौरव आणि हा बाणेकर एकत्र काहीतरी पार्टी करत आहे काहीतरी आनंदाची. तेव्हा मात्र आता काका हे कला फोन उचलत नसल्यामुळे डायरेक्ट चांदेकरांच्या घराच्या बाहेर येतात आणि कलाला खाली बोलवतात. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे मी येते लगेच. तेव्हा आता कला बाहेर आल्यानंतर काका लगेच म्हणतात की अगं कला वर्कशॉपमध्ये इतक्या भयानक गोष्टी चालल्यात. तर कला विचारते की म्हणजे काय. तेव्हा आता काका हे गौरव, राहुल आणि बाणेकर एकत्र पार्टी करत आहेत आणि ते पण एकत्र श्रीनाथ ज्वेलर्सवाला सुद्धा राहुलच्या सोबत. हे सर्व काही आता कलाला सांगतात. दारू वगैरे पिऊन त्यांची मस्त धमाल सुरू आहे. कला आता हे सर्व जेव्हा काकांचं ऐकते तर आता कलाला धक्काच बसतो. काका तिथे चाललेला सर्व प्रकार कलाला सांगतात. तेव्हा आता काकांची कलाला खूप मदत होते. कला लगेच आता हे सर्व ऐकून काकांना म्हणते की थँक्यू सो मच, तुम्ही मला हे सर्व अगदी येथे येऊन सांगितलं. आता लगेच मी तिकडे जाते आणि आता मात्र त्या सगळ्यांना रंगेहात पकडते. तर आता काका म्हणतात की अगं कला तू एकटी जाऊ नकोस. ती लोक चांगली नाहीत. काहीतरी नक्की तुझ्या जीवाचं बरं वाईट करतील.
त्यामुळे हे बघ तू एकटी जाऊ नको। तेव्हा आता कला म्हणते की काका अहो माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही, जर आता मी तेथे गेले नाही तर माझ्या हातातून सगळे पुरावे निसटतील, त्यामुळे काही झाले तरी मला तिकडे जावेच लागतील आणि तेथे गेल्यानंतर आता मला जे काही पुरावे लागत आहे तर ते पुरावे नक्की मिळतील। म्हणून काकांनी मात्र कलाला आता एक खूप मोठा क्ल्यू दिलेला असतो आणि त्याचाच एक भक्कम पुरावा कलाच्या हाती लागणार असतो। तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र राहुल, गौरव आणि बाणेकर एकमेकांशी अगदी चेअर्स करत अगदी एकमेकांशी खुश होऊन आता आपला जो काही गुन्हा केलेला आहे तर तो बोलत असतात। राहुल म्हणतो की हिऱ्यांची अफरातफरी आणि हिऱ्यांची चोरी आणि अद्वैतला अगदी किती आपण गुंडाळलं, आतापर्यंत जे काही प्लॅन केलेत सगळे काही आपण प्लॅन सॉलिड केलेत। तेव्हा मात्र आता कलाने हे सर्व काही आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ अगदी रेकॉर्ड करून घेतलेला असतो। त्यांचं जे बोलणं आहे ते रेकॉर्डिंग करून आता कलाही तेथून जायला निघते पुरावा सापडला असे म्हणत। तेव्हा मात्र आता कलाच्या सर्व काही समोर आलेले असते, परंतु राहुलच्या लक्षात येते। राहुलच्या लक्षात आल्यानंतर आता ही सर्व कला इथे आलेली आहे कळल्यानंतर कला लगेच आता तिथून उडी टाकते आणि तिथून कारण ती त्या वर्कशॉपवर आता ही सर्व रेकॉर्ड करून घेण्यासाठी आलेली असते आणि ते सर्व मोबाईलमध्ये घेऊन ती तिथून जायला निघते। राहुल आणि बाकी सर्वजण तिचा पाठलाग करत तिच्या मागे येत असतात, परंतु त्याच वेळेस तेथे अद्वैत येतो आणि आता कला अगदी तेथून पळत असताना अद्वैत तिला धरतो आणि अद्वैत तिला आता अगदी आपल्या बाजूला लपवतो आणि राहुलच्या तावडीतून मात्र अद्वैत तिला आता सोडवतो आणि आता अद्वैत आणि कला या दोघांच्या हाती मात्र एक असा भक्कम पुरावा लागलेला असतो आणि तो पण आता ह्या राहुलच्या विरोधात। तेव्हा आता मित्रांनो कलाला अगदी जो काही पुरावा आहे तर तो जयवंत काकामुळे मिळालेला असतो आणि शेवटी आता कला ही सत्यापर्यंत पोहोचलेलीच असते। तेव्हा आता पूजाला सुद्धा या राहुलच्या ताब्यातून कसे कला सोडवते आणि आता जे काही राहुल आणि गौरव यांनी मिळून केलेली जी काही हिऱ्यांची अफरातफर आहे या सगळ्याचा शोध मात्र आता कला घेईल आणि पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।